नमस्कार मैत्रिणी, मी फरजाना मुलांनी. तर हा 30 साईजचा कटोरी ब्लाऊज स्टिचिंग आहे. अगदी कमी वेळात होणारा ब्लाऊज स्टिचिंग आहे. तर हे पहा, मी कटोरी टक्स जोडून घेतलेले आहे, कटोरी पण जोडले टक्स करून घेतलेले आहेत आणि कटोरी पण जोडलेले आहे. तर ही योगपट्टी आहे. योगपट्टी मी 3.5 आणि 2.5 टाकलेली आहे. कंपल्सरी मी तेवढीच घेते. जर साईज मोठी असेल तर थोडे वाढवत असते ना, तर आहे एवढीच कंपल्सरी घेते का, तर जेणेकरून परफेक्ट बसते ते ब्लाऊजला. तर हे पहा, मी समोरील कटोरीला जोडून घेत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे, जे तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही आणि तुम्ही पण ह्याच पद्धतीनं स्टिच करू शकता. हे पहा, मी अगोदर बॉक्सेस टाईपनेच करून घेते किंवा आपल्या साध्या सिंपलने सुद्धा तयार करता येते आपल्याला. ह्या पद्धतीनं तुम्ही पण करू शकता. जे पॅटर्न घेतले आहेत त्या लेडीजसाठी पण छान आहेत आणि अगदी कमी वेळात होणारा ब्लाऊज आहे. ज्याला कोणाला अडचण येत असेल तर त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन प्रत्येक व्हिडिओ पहा, ते तुम्हाला पण लक्षात येईल. हे पहा, मी आता समोरील बाजू जोडून घेतलेला आहे. जर इकडे तिकडे होऊ नये म्हणून आपण पिन लावायचे आहेत. अगोदर जोडण्यासाठी आपल्याला समोरील भाग पूर्ण जोडून घ्यायचा आहे आणि पिन लावून घ्यायचे आहे की ब्लाऊज आपल्याला फिटिंग करताना सरकू नये म्हणून. आता पाठीमागील मी टक्स करून घेते. हे पहा, अशीच तुम्ही पण शिलाई करून घ्या, मार्किंग करून घ्या आणि शिलाई करून घ्या. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी वेळात होणारा ब्लाऊज आहे स्टिच. हे पाते ह्याची मुंड्याचे जे तुम्हाला जुळवतात ना काखीमध्ये, पाठीमागील पण फुगा येतो, तर ह्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. 30 साईजला मी 7 इंच टाकलेले आहे. हे पहा, आर्मोल जास्त घ्यायचा. ह्या पुढच्या बाजूला मी तसंच टाकलेलं आहे. 7 इंचचा टाकायचा, जे करून तुम्हाला पण व्यवस्थित राहील आणि परफेक्ट ब्लाऊज बसतो. मी रिव्ह्यू का देत नाही कस्टमरचा जास्त, आपल्याला कस्टमर समोर व्हिडिओमध्ये यायला थोडे म्हणजे त्यांना नको वाटतं, त्याच्यामुळे मी जास्त करून दाखवत नाही. नाहीतर प्रत्येक ब्लाऊज घालून जर आपण रिव्ह्यू द्यायचा म्हटलं तर तुम्हाला पण याच्यावरती विश्वास बसेल. हे पहा, मी ह्या पद्धतीने असं स्टिच करून घेते. शोल्डर जोडून घ्यायचा आहे आपल्याला वरच्या बाजूने. अशा पद्धतीने शोल्डर जर तुम्ही जोडून घेतलं तर ब्लाऊज तुमचा कधीच उतरणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने शोल्डर आहे जोडण्याची पद्धत. डबल शिलाई करून घ्यावं आपण त्याला. हे पहा, दोन्ही समान आहे का पाहायचं आहे आपल्याला. नंतर बाही जोडून घ्यायची. बाहीला मी शिलाई करून घेतलेली आहे, कच्ची टीप घातलेली आहे, जे करून आपल्याला हात शिलाईची करून स्टिच करता येईल. जे कापड आपल्याला जास्त दिसतं ते आपण कट करून घेऊया. अगदी मधोमध आपण मार्किंग करून घेऊ आणि मधोमध बाही जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे. हे पहा, दोन्ही बाही जोडून घेतलेली आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे बाही जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला कमी जास्त पडणार नाही. जरी कमी पडली तर काही अडचण नाही, जास्त झाली तर तुम्ही कट करून घेऊ शकता. तसे तर ह्या पॅटर्नवरती कमी पडण्याची गरज पडत नाही. हे पहा, दोन्ही पण मी बाही जोडून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण जोडून घ्यायचे आहे. याला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच होतो. फार वेळ लागत नाही. कमीत कमी मला 15 ते 20 मिनटात मी ब्लाऊज तयार करून घेते. ह्याच्यावरती कटिंग करून स्टिच करून घ्यायचा लगेच. तर मी ह्याचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला अगोदरच. तर आता मी स्टिचचा पण केलेला आहे. हे पण तुम्ही व्यवस्थित न वेळ घालवता पूर्ण स्टिच केलेला आहे. हे पहा, फिटिंगचे मार्जिंग आहे 4.25 दंड आहे. कमर त्याची 27 आहे. तर त्याचा मी 4था भाग टाकलेला आहे. छाती 30 आहे. अशा प्रकारे टाकायचं आहे तुम्ही पण. मग 1-2 शिलाई जास्त पण करून घ्यायची, जे करून जरी फिटिंग झाले तर ते काढू शकतात. अशा प्रकारे झाला ब्लाऊज तयार व्हायला. असं काही वेळ लागतो. तर तुम्हाला जर जमत नसेल तर माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला अगदी समजून जाईल. जे काय अडचण असेल ते कमेंटमध्ये सांगा. प्रत्येक प्रश्न कमेंटचे उत्तर देऊ शकते तुम्हाला मी. तर तुम्हाला कुठल्या अडचणी येतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.